हॅलो गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आत्ता आपण चाललेलो आहोत सिंधुदुर्ग फोर्ट बघायला. तू घरी लॉस्ट तर ऐकणार. आज हम आए हैं, कुठे आए हैं आम्ही? तुझ्या फोन मध्ये खूप छान व्हिडिओ येतो. तू म्हण ना मॅडम, तुम्हाला कुठेतरी बघितलं. हा मॅडम, मी तुम्हाला कुठेतरी पाहिले. काल बीच वरती होता का? सिंधुदुर्ग फोर्ट. आणि आता आम्ही चाललो आहे जॅकेट घालायला. जे जॅकेट आमचा जीव वाचवू शकतो. जीव 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 ते माझ्या कसं ना तोंडात बादाम आहे, तर बादामामुळे माझी टोंग अशी स्लिपिंग. बोटचे तिकीट 100 रुपये आहे प्रत्येकी. आणि येस, आम्ही तिकीट काढलेलं आहे. मित्रांनो, हे आहे मालवणचं समुद्र आणि सिंधुदुर्ग फोर्टवर जायला आपल्याला ह्याच वाटेने नेतात, अशा बोट्समधून. ज्यांनी फर्स्ट पार्ट ह्या व्लॉगचा पाहिला नाहीये तर तो नक्की पहा, तुम्हाला कनेक्टिव्हिटी कळेल. पोहता येत नाही तुला म्हणून. चला 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 चला. 3 नंबर मोना, कोपरा पकड. सुमारे 10 ते 15 मिनिटाचा हा समुद्री प्रवास होता. कुणाचं तरी लेकरू खूपच घाबरलेलं. तो पाण्याचा खळखळाट आणि आमची बोट त्या लाटांवर चक्क नाचत होती. 1 तास वेळ आहे किल्ला फिरण्यासाठी. 1 तासाने रिटर्न आहे. बोट नंबर 3. हे बोट इथे थांबणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. गडावर पाऊल ठेवताच अंगावर असं शहारं उभारलं होतं. संपूर्ण गड पाहण्यात 1-1.5 तास तर आरामात लागतो आणि इतक्या भर उन्हात चालण्यासाठी आम्हाला एक वेगळीच ऊर्जा आलेली, एक वेगळाच जोश होता. सुरुवातीलाच संपूर्ण गडाचा असा नक्षा आहे. इथे महाराजांचे स्वतःचे हस्तछाप असलेले एक मंदिर सुद्धा आहे. हॉटेल्स देखील आहेत. किती तिकीट आहे? 5 रुपये पर पर्सन. आपण आलेलो आहोत सिंधुदुर्ग फोर्टवर आणि असा अथांग समुद्र आणि त्याकडा मुख्य दरवाजा असा बांधलेला आहे की तो दुरून स्पष्ट दिसत नाही, ज्यामुळे शत्रू गोंधळून जाईल. त्याची रचना थोडी तिरकस आहे. सिंधुदुर्ग किल्ला हा महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवरील एक भव्य सागरी किल्ला आहे. हा किल्ला अरबी समुद्रात वसलेला आहे. शिवरायांनी आपल्या नौदलाची मजबूती वाढवण्यासाठी आणि सागरी मार्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी सिंधुदुर्ग किल्ल्याची उभारणी केलेली. 1664 साली या किल्ल्याचे बांधकाम सुरू झाले आणि 3 वर्षात म्हणजे 1667 साली तो पूर्ण झाला. बांधकामासाठी जवळपास 4000 मजूर आणि 1000 कुशल कारागीर काम करत होते. किल्ल्यावर गोडा पाण्याच्या विहिरी सुद्धा आहेत. किल्ल्याभोवती सुमारे 3 किलोमीटर लांबीची आणि 30 फूट उंचीची प्रचंड भिंत आहे. बॅटरी लो आहे, कधीही फोन बंद पडेल. पायवाट आहे, असंच गोल वगैरे असं फिरायचं. इथून असाच हा किल्ला आहे. आम्ही आता त्या टोकापासून आलोय, असं चालत इथून. आणि खूपच बारीक अशी पायवाट आहे आणि इतकं फोर्सफुल वारं येतं इथून समुद्राच्या साईडने. थोडं रिस्की वाटतंय कारण ह्या वाटेला अजून साईडने रेलिंग नाहीये. भविष्यात लावतील खूप बरं होईल, कारण हे जरा रिस्की आहे. बिकॉज इथून खूप खोल असं ही जागा आहे. बांधकामासाठी हिरोजी इंदुलकर या कुशल स्थापत्यकाराची मदत घेतली होती.
अशक्य सुंदर सह्याद्री, किती सुंदर आहे हे. किल्ला बघून आल्यानंतर आम्ही मालवण मार्केटमध्ये थोडी सैर केली. तिथे कोकणी मसाले आणि विशिष्ट शंख शिंपल्यांचे दागिने पाहिले. मालवणवरून आम्ही निघालो देवबाग तारकर्लीकडे. देवबाग संगम जवळच आम्हाला हे रिसॉर्ट मिळाले. रात्री आम्ही समुद्रकिनारी बसून छान असं जेवण केलं. खूपच चविष्ट जेवण होतं. त्यांनी आम्हाला स्वीट डिश मध्ये खीरही दिलेली. हाय फ्रेंड्स, सो रात्रीच प्रवास करून आम्ही इथे आलेलो. कुणकेश्वर, तोंडवली वगैरे करून इथे देवबागमध्ये आहोत आम्ही आत्ता. आणि तुम्ही बघू शकता इतका सुंदर असा हा बीच आहे. आणि आमच्या मागेच एक्झॅक्ट आमचं रिसॉर्ट आहे इकडे, तुम्ही बघू शकता. अँड या, सो आम्ही इथे आता छान फोटोज काढणार आहोत. दिस इज माय आउटफिट, वेअरिंग दिस क्यूट ब्रेसलेट. आणि ह्या बीचचं वैशिष्ट्य असं आहे की पलीकडे जी कार्ली रिव्हर आहे आणि हे अरेबियन सी पूर्ण, ते इथून पुढे गेल्यावर मर्ज होतं. आणि तो पॉइंट आम्ही बघायला जाणार आहोत. आय गेस वेट लेट मी शो. हा आहे तो पॉइंट जिथे कार्ली रिव्हर पलीकडून मीट होते आणि इथून हे अथांग असं समुद्र तिथे जॉईन होतं. खासियत आहे आपल्या महाराष्ट्राची. खरंच खूप प्राऊड फील होतं अशा ठिकाणी आल्यावर. पटकन चेंज करून आम्ही निघालो डॉल्फिन सफर बघायला. पण त्याआधी आम्ही नाश्ता करणार होतो. सुनामी आयलँडवर ही बोट आम्हाला नेणार होती. तिथे नाश्त्याला हॉटेल सुद्धा आहेत. ही आहे कार्ली रिव्हर आणि आम्ही आता चाललेलो आहोत सुनामी आयलँड वरती. तिथे आहेत 2-3 स्पॉट्स. आम्ही तिथेच ब्रेकफास्ट करणार आहोत. आणि ही रिव्हर पलीकडे अरेबियन सी ला मीट करते. सो दिस इज द पॉइंट. ॲज यू कॅन सी. काय मग दिसतंय की नाही मिनी केरला. हॉटेलवर पोहोचताच मी पहिली मोदकांची ऑर्डर दिली. माय गॉड. त्यानंतर वडापाव, मॅगी, कोकम सरबत असं सर्व काही आम्ही ट्राय केलं. कोकणात याल आणि मोदक नाही खाणार असं कधी होईल का? या हॉटेलच्या ओनरनी माझ्या चॅनलला सबस्क्राईबही केली. नेगोशिएट करून 5,000 ही राईड कन्फर्म केली. हां, समोरचा अरबी समुद्र त्या साईडला लाईन दिसते. इथे संगम झालेला आहे. तो कर्लीची खाडी आणि अरबी समुद्र. येस. कलर चेंज आहे का? मी मगाशी बोलले ना, ते देवबागचा संगम इथे आहे. डॉल्फिन पॉइंट आहे हा.
आणि ते जर कदाचित जर डॉल्फिन दिसले तर वेल अँड गुड, पण शक्यता मला कमी वाटते, कारण ते म्हणलेले आहेत सकाळी दिसलेले आहेत डॉल्फिन आणि बायला कामाला जाता दिसले तर खूपच छान. हे आहे लाईट हाऊस. क्या सुंदर सह्याद्री. इथून ही पायवाट आहे वरती जायला आणि हे आहे ब्रिटिशकालीन लाईट हाऊस, जे की आता इथे जाणं बंद आहे, म्हणजे एंट्री बंद आहे. इथे पाण्याचा कलरही तुम्ही बघू शकता, निळाशार, आणि इथे खूपच जरा वेगळाच कलर आहे. म्हणजे 2 खडकांच्या मधून आपण जे सांगितलं जाणार आहोत 2 खडकांच्या मधून आता जाणार आहोत आपण. हा, आणि पाण्याचा कलरही तुम्ही बघू शकता कसा वेगळा आहे. या साईडला बघा, आता इरोजन किती सुंदर झालंय, रॉक्सचं पॅटर्न्स वगैरे तुम्ही चेक करू शकता. आणि समुद्राचं पाणी बघा, ह्या एरियामध्ये डार्क ब्लू पाणी आहे. नाही, पाण्यामध्ये सोडायचं. बरोबर बरोबर. हो, एकच नंबर. आपण परत त्या पॉइंट वरून आलेलो आहोत. 2 खडकांच्या मधून ह्यांनी बोट नेलेली आहे गाईज, आणि हे खूपच भारी आहे. म्हणजे इतकं तुम्ही बघू शकता, हे अख्खा हा जो म्हणजे खडक आहे समुद्राच्या मधोमध, ते पाण्याने त्याची पॅटर्न्स झालेले, ते इरोजन झाले सारखं पाणी धडकून धडकून, आणि खरंच खूप भारी वाटतंय. केव टाईप इथे हे झालेलं आहे गाईज, बघू शकता तुम्ही. ह्यांना सगळ्यांना पाणी टाकलं. हे स्वीट पक्षी आहेत गाईज, किती गोड आहेत खरंच ना. लाईनशीर थांब बसलेत. हा, आपल्यासाठी बसलेत ते सगळे. थँक्यू. 2-2.5 तासाची ही राईड आमची तासाभरातच संपली. माझ्या मैत्रिणीला थोडंसं वॉमिटिंग फील होत होतं, म्हणून मी पटकन बोट माझ्या हातात घेतली आणि जे सुसाट आम्ही निघालो त्या दादानी मला काही वेळासाठी बोट चालवायलाही दिली. खूप भारी एक्सपिरियन्स होता. आज आम्ही पुण्याला निघालो. येताना वाटेत आंबे सुद्धा विकत घेतले. एवढा लांबून घेतले का. आम्ही थोडासा रोड चुकलेलो. आम्हाला जायचं होतं कोल्हापूरच्या मार्गी. इथे गुगल मॅप्सची खूप मदत झाली आम्हाला. दुपारी इतकं गरम होत होतं आणि आता रात्रीची थंडी वाजते आणि ऑफकोर्स AC पण आहे. आणि आम्हाला मध्यरात्री तर होईलच घरी पोचायला. सगळे गाडीत झोपलेले आहेत. मी क्लीनरच्या जागी बसून ड्रायव्हरला चावतीये. आणि या अशा प्रकारे हा आपला सफर चालू आहे. काही मिनिटात तो संपेल, म्हणजे व्लॉग मध्ये काही मिनिटात संपेल. आम्हाला तर तासभरच लागणार आहे. खूप भूक लागलेली म्हणून आम्ही वाटेत या हॉटेलमध्ये जेवायला थांबलेलो.
इथले जेवण खरंच खूप स्वादिष्ट होतं. नक्की तुम्ही इथे विजिट करा. कोकणची मजा चेहऱ्यावर कशी काळवंडलेली दिसतेय बघा. अशा प्रकारे आमचा हा प्रवास कोल्हापूरहून पुण्याच्या मार्गी रवाना होतो.